हॅलो, मी कोमल पप्पगट. माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत साबुदाणा वडे. आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आपण करायला सुरुवात करूया. साबुदाणा वड्या करण्यासाठी लागणारे साहित्य: साबुदाणा, बटाटे, मिरची, शेंगदाणे मिक्सरमध्ये मिक्स करून घेणे. साबुदाणा मस्त असा भिजू देणे, असा दबला पाहिजे तो. बटाटे उकडून त्याची साल काढून घेणे. आता आपण बघूया ते कसे करायचे. बटाटे आपण बारीक असे हाताने करून घ्यायचे. जेवढे आपल्याला बटाटे टाकायचे तेवढे असे बारीक करून घ्यायचे. तुम्हाला वाटत असेल तर थोडं खिसणीनेही तुम्ही असं थोडंसं बारीक करू शकता, पण मी हातानेच करून घेणार आहे. अशा प्रकारे आपण सर्व बटाटे बारीक करून घेतलेले आहे. त्यामध्ये आता साबुदाणा टाकून घेऊया. त्यानंतर आपण बारीक केलेलं मिरची आणि शेंगदाण्याचं मिश्रण त्यामध्ये टाकून घेऊया आणि लागणारं चवीनुसार मीठ. आता हे एकजीव करून घेऊया. सर्व मिक्स एकजीव करून घेऊया. या प्रकारे आपण हे मिक्स करून घ्यायचं. चला आपण आता तेल तापायला ठेवूया. तेल तापेपर्यंत आपण हे करायला सुरुवात करू द्या. म्हणजे तेल तापलं की आपल्याला ते लगेच टाकता येईल. हे असं गोल करून नंतर त्याला असं हातावर या आकारात गोल करून घ्यायचं. या प्रकारे आपण अजून 2-3 पहिले करून घेऊया. करताना हे पण व्यवस्थित मळवून घ्यायचं हातावरच, म्हणजे जेणेकरून ते फुटणार नाही कढईत टाकल्यानंतर. यानुसार आपण वडे बनवून घ्यायचे. चला तर आपण आता तळूया. हळू असं झाऱ्यावर घेऊन टाकलं तरीही चालते आणि असं हाताने व्यवस्थित टाकलं तरीही चालतं. जेणेकरून तेल हातावर उडत नाही. तळण्यासाठी तेल कधीही भरपूर ठेवायचं, म्हणजे त्याच्या वरतूनही तेल आलं पाहिजे, म्हणजे ते दोन्हीकडून व्यवस्थित तळल्या जातात. आता आपण असं थोडंसं लाल होईपर्यंत त्याला तळून घेऊया. एक वेळेस आता त्याला असं पलटी करायचं, म्हणजे ते दोन्हीकडून तळणार. एक एक करून पलटी करून
हळूहळू त्याला असा ब्राऊन कलर यायला सुरुवात झाली. असे लाल होईपर्यंत तळून घेणे. चला आता आपण हे काढून घेऊया. आणि या प्रकारे अजून बाकी सर्व तळून घेऊया. आवडल्यास बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अशा प्रकारे आपण आता सर्व तळून घेणार आहे. आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा.